म्हणजे दाखवतो, पण ते इथं नाही. म्हणजे मग देवाला पाहण्याचा पवित्र ठिकाण लागतं. म्हणजे कुठे दाखवतात? म्हणजे चल गोदावरीचं स्नान करत असताना स्नान झालं की तुला देवाला दाखवतो. पवित्र भावाला देवाला पाहण्याचा. त्याला वाटतं खरंच आता मला देव दाखवतात ते. चल म्हणजे गेले त्याला आंघोळीला घेऊन. चल म्हणजे माझ्याबरोबर गोदावरी मातेमध्ये गेले. म्हणजे मार बघती, एक मारली, दोन मारली आणि तिसऱ्या त्याच्याकडे मारली ना. आता नाथ महाराज बंधांचा व्यायाम करून शरीर तयार झालं, चांगलं पुष्टपुष्ट खाणारे नाथ महाराज ते. नाथ महाराजांनी काय केलं? तिसरी बुटकी मान घेतली तर मान तुला धरून असं दाबून धरलं पाण्यात खाली. किती वेळ राहू शकतो पाण्यात माणूस? 15 सेकंद झाले, 20 सेकंद झाले, तळमळला. त्याला वाटलं आता मी जगत नाही. 30 सेकंद, 45 सेकंद झाले आणि त्याला वाटलं आता जर मी पूर्ण शक्ती लावून पाण्याच्या बाहेर गेलो नाही तर मी गेल्याशिवाय राहत नाही. मग त्याने काय केलं? जेवढी ताकद होती तेवढ्या पूर्ण ताकदीने नाथ महाराजांच्या हाताला फटका दिला आणि तो पाण्याच्या बाहेर आला. आणि म्हणलं तुम्ही समजतंय ना, त्या डोक्याचा भाग आहे का? मारतात काय मला? ते म्हणजे काय झालं? अरे देव दाखवतो म्हणजे मारायला लागले, हत्या करायला लागले माझ्या पाण्यामध्ये. नाथ महाराज म्हणजे ते जाऊ दे बाजूला. ज्यावेळेला तुला पाण्यामध्ये जात त्यावेळेला तू काय केलंस? त्यावेळेला ते सांगितलं महाराज, ज्यावेळेला मला कळालं की आता मी जगत नाही, आता मी मरणार, त्यावेळेला मी पूर्ण ताकद लावली, पूर्ण ताकदीने तुम्हाला प्रतिकार करून तुमचा हात बाजूला करून पाण्याच्या बाजूला आलो. त्यावेळेला नाथ महाराजांनी सांगितलं बाबा, साधं पाण्यातून बाहेर येण्याकरता तुला एवढी ताकद लावावी लागली तर या संसारातून बाहेर येण्याकरता तुला किती ताकद लावावी लागेल? तरी झडझडवणी महिला मी ये भक्तीचे वाटेदार जे अपावस्ती अव्यक्त निर्धाम माझे. आणि झडझडून महिला निघणं, जसं त्या माणसाने पाण्यातून बाहेर येण्याकरता पूर्ण ताकद लावली तशी पूर्ण ताकद लावून या संसारातून बाहेर पडावं लागतं. नाही तर बाहेर पडत नाही माणूस. या संसारातून माणूस केव्हा बाहेर पडतो माहिती आहे का तुम्हाला? चौकाच्या खांद्यावर राम नाम सत्य आहे, तोपर्यंत बाहेर पडतच नाही. मोठमोठी गेली याच्यामध्ये नाही बाहेर पडतात. हा संसाराचा चक्रव्यूह आहे ना, या चक्रव्यूहातून माणूस बाहेर मरूनच बाहेर पडतो. तो अभिमन्यू चक्रव्यूहात गेला आणि बाहेर येताना मरूनच आला. तसं लग्न करून माणूस मोठ्या आनंदाने त्या चक्रव्यूहात जातो, पण बाहेर येताना चौकाच्या खांद्यावर येतो. हे सगळं त्याच्यातून बाहेर ही दलदल आहे. विठ्ठल पात्राने विचार केला, त्या बायकोचं प्रेम